गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लक्ष द्या. ही अनुक्रमणिका मी तुम्हाला दाखवते आहे यासाठी की आत्तापर्यंतचे आपले पाठ किती झालेले आहेत. तर बघा, पहिल्या पाठापासून ते 21व्या पाठापर्यंत म्हणजे बस स्थानक या पाठापर्यंत आपले पाठ झालेले आहेत. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमचा कोर्स सगळ्यांच्या वहीत असला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ता तुम्हाला परीक्षेचा टाईमटेबल मिळालेला आहे. तर त्या टाईमटेबलमध्ये जो कोर्स दिलेला आहे तिथपर्यंत तुमच्या वह्या आणि अभ्यास पूर्ण तयार पाहिजे. मी रिव्हिजन घेणार आहे पुढच्या आठवड्यात. ठीक आहे. तर तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर मला आपल्या लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर आपला नंतरचा जो पाठ आहे 22वा तो आपण आज घेणार आहोत. बघा, लक्ष द्या. स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. प्रत्येक पाठ आपल्याला अभ्यासाला कशासाठी दिलेला आहे हे मागे पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. लक्ष द्या. बघा, लक्ष द्या. हा जो पाठ आहे स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. का ठेवायचं स्वच्छ घर, परिसर स्वच्छ का ठेवायचा? जर आपण स्वच्छ नाही ठेवलं, जर कचकच ठेवली तर काय होतं? व्हेरी गुड. तर प्रदूषण जास्त वाढतं. कचरा जर जास्त घरात राहिला, बाहेर केला तर आजार होऊ शकतात, तब्येती खराब होऊ शकतात. म्हणून काळजी घेतली पाहिजे. हे त्यामागचं मुख्य कारण आहे. त्यातल्या त्यात बघा, इथे हा जो तुम्हाला पाठ दिलेला आहे यामध्ये बघा, चित्राद्वारे आपण जाऊया. लक्ष द्या. बघा बघा आता या चित्रामध्ये काय दिलेलं आहे बघा. ही आजी भाजी चिरते आहे आणि हा भाजी निवडतो आहे, कारण हा तोडताना दिसतो आहे की नाही, आणि आजी भाजी चिरत आहे. तर दुसऱ्या चित्रात बघूया आपण. ही मुलगी काय करते? कचरा गोळा करते, म्हणजे केर काढते. कचऱ्याला काय म्हणतात? केर. केर काढणे म्हणजे कचरा काढणे. ठीक आहे. ही मुलगी कचरा काढते आहे. ठीक आहे. आणि हे काका काय करतात आहे बघा. ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ्या बादलीमध्ये काढतात आहे. हो की नाही. आता हे सध्या कुठला कचरा टाकत आहेत? ओला कचरा. नंतर बघा, ही कचऱ्याची गाडी आलेली दिसते, हो ना. तर यामध्ये ही बाई ओला कचऱ्याची बादली त्या काकांना देते आहे टाकायला. म्हणजेच काय, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करायचा असतो. का करायचा असतो? कारण की त्या कचऱ्यातून सुद्धा खत निर्मिती करत असतात आणि ते खत परत आपल्याला वापरायला मिळू शकतं. झाडांना म्हणा, कशासाठी? गॅससाठी. गॅस सिलेंडर जे आपण वापरतो त्याच्यासाठी सुद्धा, गॅस तयार करण्यासाठी सुद्धा कचऱ्यातून निर्मिती केली जाते. म्हणून हा पाठ आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. म्हणजेच काय, स्वच्छ घर, स्वच्छ परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि त्यातल्या त्यात कचरा हा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे. या समस्येने आता गंभीर रूप धारण केलेले आहे. म्हणून बघा, आजकाल आधीच्या याच्यामध्ये कचऱ्याच्या गाड्या येत नव्हत्या, पण आजकाल प्रत्येक एरियामध्ये कचऱ्याची गाडी ही फिरत असते. आणि त्यातल्या त्यात प्लास्टिकचा वापर तर अजिबात करायचा नाही असं सुद्धा सांगितलं आहे. कारण प्लास्टिक हे डिस्ट्रॉय होत नाही, म्हणजे त्याचं ते काय म्हणतात, त्याला जाळलं तरी त्याचं मेण असं तयार होतं, ते पूर्णच्या पूर्ण नष्ट होत नाही. म्हणून प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायचा. ठीक आहे. यामुळे काय होतं, समुद्रातले जीवाणू यांनासुद्धा धोका होतो. पाण्यात जर हे झाले कचऱ्यामुळे जंतू, मच्छर वगैरे जे होतात त्यांनीसुद्धा माणसाच्या आरोग्याला इजा पोहोचू शकते. म्हणून कचरा करायचा नाही. तर आपल्याला या पाठातून काय शिकायचं आहे, तर आपल्याला एकच करायचं आहे, घर नीटनेटकं स्वच्छ ठेवायचं आहे. आई जे आपल्याला काम सांगते ते नीट ऐकायचं आणि करायचं आहे. तर बघा, आपण काही याच्यातले शब्द बघणार आहोत, इंग्लिश आणि मराठीमधले. बघा, परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे सराउंडिंग. ओला कचरा म्हणजे वेट गार्बेज, सुका कचरा ड्राय गार्बेज. ठीक आहे. समस्या म्हणजे प्रॉब्लेम, गंभीर क्रिटिकल. ठीक आहे. लक्ष द्या. बघा लक्ष द्या. आत्ताच आपण पाठाद्वारे काही शब्द मराठी आणि इंग्लिशमध्ये बघितले,
परंतु मी आता तुम्हाला हे सगळे लिहून दाखवते आहे आणि तुम्हाला सुद्धा वहीत लिहायचे आहेत. तुम्ही एकदा वाचते, माझ्या मागून तुम्हाला वाचायचे आहेत. लक्ष द्या. परिसर, आत्ताच मी सांगितलं परिसर. परिसर म्हणजे सराउंडिंग्स, म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर. सराउंडिंग म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. ठीक आहे. ओला कचरा, वेट गार्बेज. ओला कचरा, वेट गार्बेज. सुका कचरा, ड्राय गार्बेज. सुका कचरा, ड्राय गार्बेज. समस्या, प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेम हा शब्द खूप वापरतो, पण समस्या हा मराठी शब्द आहे, लक्षात ठेवायचा. ठीक आहे. गंभीर, क्रिटिकल. गंभीर, क्रिटिकल. सध्याची परिस्थिती कशी सुरू आहे? गंभीर सुरू आहे. कोरोनामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे, हो की नाही? तिथे सुद्धा काळजी घ्यावी लागते. समुद्र, सी. समुद्र, सी. समुद्रात सुद्धा जीवाणू असतात आणि जर कचऱ्याचं प्रमाण जास्त वाढलं, अस्वच्छता जर असेल, तर त्या जीवाणूंना सुद्धा धोका संभवू शकतो. आता बघा, जीव म्हणजे लिव्हिंग बिंग्स. मग धोके, धोका म्हणजे डेंजर, म्हणजे संकटांना सामोरं जावं लागेल. संकट म्हणजे काय? संकट म्हणजे काय? मग टेन्शन, मोठं आलेलं संकट. आरोग्य, हेल्थ. आरोग्य, हेल्थ. वापर टाळणे म्हणजे टू अवॉइड यूज. टाळणे म्हणजे अवॉइड करणे. टू अवॉइड यूज. कागदी म्हणजे ऑफ पेपर. कागदी, ऑफ पेपर. कापडी, ऑफ क्लॉथ. कापडी, ऑफ क्लॉथ. पिशव्या, बॅग्स. म्हणजेच काय? प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करायचा नाही आहे, तर कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर ही सगळी काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छतेच्या संदर्भात. म्हणून आपल्याला हा पाठ दिलेला आहे आणि तब्येतीची काळजी घ्यायची आहे. सगळ्यांना कळला हा पाठ? सगळे हे शब्द तुम्हाला वहीत लिहून काढायचे आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.